रायगडच्या आलाना कंपनीमध्ये पाणी गेल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रक पाण्याखाली गेलेले आहेत। पाताळगंगा नदीला मिळणाऱ्या जोड नद्यांच्या प्रवाहामुळे कंपनीची सुरक्षा भिंत कोसळलेली आहे। प्रवेश गेट पाण्याखाली गेल्यामुळे कंपनीच्या आत आणि बाहेर कामगार अडकल्याची माहिती देखील समोर येते आहे। रायगडचा खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे। सारसन ते इसांबा फाट्यावरती पाणी आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, तर वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे खोपोली आणि पेणला जोडणारे रस्ते देखील पूर्णपणे बंद झालेले आहेत। पाताळगंगा नदी ही धोका पातळीच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे वाहतुकीवरती हा परिणाम झाला आहे। रायगडमध्ये रात्रभर पावसाचा कहर सर्वत्र पाहायला मिळतोय। नदीकाठच्या गावांना धोका देखील देण्यात आलेला आहे। अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नद्यांची पाणी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे, तर सर्वच नद्या धोका पातळीच्या बाहेर गेलेल्या आहेत। खोपोली, महाड, कर्जत, रोहा, नागोठणे, पेण, पोलादपूर या शहरामध्ये पुराचं पाणी हे सध्या कायम असल्याचं दिसून येत आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये मोठी आपत्ती येऊ शकते। अनेक भागामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे घरांचं देखील मोठं नुकसान झालंय, तर काही भागात दरडी कोसळल्यामुळे अनेक मार्ग बंद झालेले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पाली खोपोली मार्गावरती अंबा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। त्याचबरोबर बल्लाळेश्वर परिसरामध्ये पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे, त्यामुळे संपूर्ण पाली शहर अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेलंय। पाली शहर, एसटी बस स्थानक, भाजी मार्केट परिसराला अंबा नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा बसल्याचं दिसून येत आहे। आणि मुसळधार पावसाचा रायगडात रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसतोय। 24 तास वाहतुकीसाठी बंद असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून अंशतः वाहतूक सुरू झालेली आहे, तर फक्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि इतर छोट्या वाहनांसाठी वाहतूक सध्या बंद आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ठप्प झालेली आहे। माणगाव ते ताम्हणी घाट हा मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागोठणे आणि भिसेखिंड मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद आहे। पेण खोपोली महामार्गावरती देखील पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ही सध्या थांबवण्यात आली आहे।